विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत आणि महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपासाठी चर्चा झडू लागल्यात। पण महाविकास आघाडीत जागा वाटपावर अंतिम निर्णय होण्याआधीच उद्धव ठाकरेंनी मोठा डाव टाकलाय। आता त्यांच्या या खेळीला काँग्रेस आणि शरद पवार कसं उत्तर देतात ते पाहायचं। बघूया रिपोर्ट। जागा वाटपाच्या चर्चेआधीच यादी तयार, मातोश्रीवर असूनही सांगलीकडे पाठ। ठाकरेंच्या मनात चाललंय काय? विधानसभेसाठी एकीकडे महाविकास आघाडीत जागा वाटपाची बोलणी सुरू आहे। मुंबईमध्ये दबदबा असणाऱ्या ठाकरेंनी सर्वाधिक जागांवर दावा केलाय। काँग्रेसनेही 2 अंकी जवळपास 15 जागांची मागणी केल्यानं तिढा वाढलाय। असं असताना ठाकरेंच्या शिवसेनेनं 22 जागांसाठी संभाव्य उमेदवारांची यादी तयार केली आहे। ठाकरेंच्या संभाव्य उमेदवारांची ही यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे। यादीत काही विद्यमान आमदार आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे। आदित्य ठाकरे, सुनील प्रभू, अमोल कीर्तिकर, किशोरी पेडणेकर, ऋतुजा लटके, सुनील राऊत अशा उमेदवारांचा यादीमध्ये समावेश आहे। शिवसेनेमधल्या फुटीनंतर ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिलेल्यांना यादीमध्ये स्थान देण्यात आलंय। यातल्या काही जागांची मित्रपक्षांशी अदलाबदल करण्याची तयारी ठाकरेंनी दर्शवली आहे। मुंबईमधल्या जागांवरून महाविकास आघाडीमध्ये सुरू असताना यादी तयार करण्यात ठाकरेंनी मात्र बाजी मारली आहे। 2019 मध्ये मुंबईतल्या एकूण जागांपैकी काँग्रेसनं 30, शिवसेना 18, भाजप 18 आणि राष्ट्रवादीनं 6 जागा लढवल्या होत्या। ठाकरे विरुद्ध काँग्रेस 12 जागांवर, ठाकरे विरुद्ध पवार 6 जागांवर, भाजप विरुद्ध काँग्रेस 18 जागांवर लढत झाली होती। विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि अशातनं ठाकरे यांची 22 जणांची यादी ही मुंबईतली समोर आलेली आहे। कसं पाहता या यादींकडे? 36 पैकी 22 ठिकाणी जर शिवसेना आलेलं नाही, जोपर्यंत माझ्याकडे येते तोपर्यंत मी ऑफिशियल कसं बोलू? असं आहे की महायुतीमधली भांडणं जी ती चव्हाट्यावर आली आहेत। आमच्यामध्ये खूप खेळीमेळीचं वातावरण आहे आणि हेच असं वातावरण येणाऱ्या काळात दिसेल आणि तुम्हाला आमचं सरकार त्या ठिकाणी किती जागांवरती काँग्रेस अपेक्षित जागा लढणार? बिलकुल आम्ही पण मागणार जेवढा आमच्या पण आकडा त्याच्यानंतर दर्शू तुम्हाला सांगू। आता शिवसेना आणि राष्ट्रवादीमधल्या फुटीनंतर जागा वाटपाचं समीकरण नव्यानं मांडावं लागणार आहे। लोकसभेतही सांगलीची जागा मित्रपक्षांना विश्वासात न घेताच ठाकरेंनी जाहीर केली होती। पण काँग्रेसच्या विशाल पाटलांची बंडखोरी आणि त्यांना मिळालेली विश्वजित कदमांची साथ याची सल ठाकरेंना अजूनही असल्याचं दिसतंय। पतंगराव कदमांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्तानं त्याचा प्रत्ययही आला। यावेळी राहुल गांधी आणि शरद पवारांच्या उपस्थितीत जंगी सभा पार पडली। पण ठाकरेंनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली। पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे उद्धव ठाकरे सांगलीत येऊ शकले नाहीत असं सांगत विश्वजित कदमांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला। मात्र उद्धव ठाकरे दिवसभर मातोश्रीच्या बाहेर पडलेच नाही। तिथेच काही कार्यकर्त्यांसोबत त्यांच्या भेटीगाठी झाल्या अशी माहिती आहे। यावरून शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरेंवरती टीका करण्याची संधी सोडली नाही। तुम्हाला माहिती आहे, महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांचा कॅन्डिडेट, त्यांचा आदेश विश्वजित कदम यांनी पायदळी उडवला। त्यांनी त्यांना दाखवून दिलं, तुम्हाला काय करायचं ते करा, मी माझा अपक्ष उमेदवार उभा करेल, मी तुम्हाला मानत नाही। आणि त्यांनी शिवसेनेच्या महाविकास आघाडीच्या विरोधात उमेदवार उभा केला लोकसभेला आणि तो निवडून आणला। की जे मुख्यमंत्री पद मागतायत त्यांना दाखवायचं आहे की यायचं तर आमच्या मागे या, नाहीतर तुम्ही तुमचा रस्ता धरा। आणि हे दाखवण्याकरता राहुल गांधी आज महाराष्ट्रात आलेले आहेत। महाविकास आघाडीत असूनही काँग्रेस आणि पवारांपेक्षा ठाकरेंची भूमिका वेगळी असल्याचं अनेकदा दिसून आलंय। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरूनही महाविकास आघाडीतले मतभेद दिसून आले। आता विधानसभेसाठी जागा वाटपाचा तिढा महाविकास आघाडी कसा सोडवणार की मोठ्या भावावरून संघर्ष पेटणार हे पाहायचंय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।